श्री स्वामी समर्थ गाईस, कसे आहात तुम्ही सगळे? आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे झणझणीत वांग्याच्या भाजीची रेसिपी. चला तर मग सुरुवात करूया आपण रेसिपीला. यासाठी तुम्हाला लागणार आहेत काही फ्रेश वांगी. वांग्यांना स्वच्छ धुवा, कट करा आणि बाजूला ठेवून द्या. त्यानंतर आपण बनवूया भाजीसाठी लागणारा मसाला. यासाठी लागणार आहे 1 वाटी शेंगदाणे, अर्धी वाटी तीळ, अर्धी वाटी नारळ, थोडेसे कांदे, थोडेसे धने, थोडे जिरे आणि काही लसणाच्या पाकळ्या. या सगळ्यांना एक एक करून व्यवस्थित भाजून घ्या. सगळ्यांचा कलर गोल्डन झाला पाहिजे आणि थोडा असा स्मेल पण आला पाहिजे, सुगंध आला पाहिजे. आणि मग ह्याला थोडंसं थंड होऊ द्या आणि मिक्सरमधून फिरवून घ्या. ढांटणान तुमचा मसाला तर झालेला आहे रेडी. गाईज, पुढच्या प्रोसेसच्या आधी तुम्हाला मी एक गोष्ट सांगते. ही रेसिपी ना माझ्या मम्मीची सिक्रेट रेसिपी आहे. ॲक्च्युली मला वांग्याची भाजी बिलकुल आवडत नव्हती, पण माझी मम्मी जेव्हापासून अशी वांग्याची भाजी बनवते आहे ना, तेव्हापासून वांगी इज लव फॉर मी. अँड इवन माझ्या घरामध्ये सगळ्यांना ही भाजी खूप आवडते. त्यामुळे मी स्पेशली तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे. सो प्लीज तुम्ही सगळे ट्राय करा आणि कशी झालेली आहे मला नक्की कमेंटमध्ये कळवा. आणि गाईज, प्लीज माझ्या चॅनलला सपोर्ट करा. रेसिपीजला लाईक, शेअर, सबस्क्राईब करत राहा आणि रेसिपीज नक्की ट्राय करून बघत राहा. चला तर मग आपण पुढची प्रोसेस कंटिन्यू करूया. आपला मसाला तर रेडी झालेला आहे, पण आपल्याला त्याला थोडंसं स्पायसी आणि चटपटीत बनवायचं आहे. त्यासाठी आपण त्याच्यामध्ये ॲड करूया काही मसाले. ते म्हणजे अर्धा टीस्पून कांदा लसूण मसाला, 2 टीस्पून चटणी, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ. चटणी तुम्ही कमी जास्त करू शकता. आमच्याकडे थोडंसं झणझणीत खाण्याची सवय आहे, त्याच्यामुळे मी थोडी जास्त घेतलेली आहे. तुम्ही कमी जास्त तुम्ही तुमच्या पद्धतीने करू शकता. हे सगळं ॲड केल्यानंतर आपण याला परत एकदा मिक्सरमधून फिरवून घेऊया. त्यामुळे हे सगळे मसाले त्या मिश्रणामध्ये एकजीव होतील. आणि आपण या मसाल्यामध्ये थोडासा चाट मसाला पण ॲड करूया. चाट मसाला ॲड झालेला आहे आणि हे व्यवस्थित मी एकदा मिक्स करून घेते. आणि त्यानंतर आपण जी वांगी कट करून ठेवलेली आहेत त्या वांग्यांमध्ये एक एक करून हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे. हा मसाला भरून झालेला आहे. त्यानंतर घेऊया एक पातेलं. पातेल्यामध्ये घ्यायचं आहे थोडंसं तेल, थोडेसे जिरे आणि जिऱ्यांना व्यवस्थित तडतडू द्यायचं आहे. जिरे तडतडले त्यानंतर आपण जी वांगी रेडी करून ठेवलेली आहेत ती वांगी एक एक करून याच्यामध्ये व्यवस्थित सोडायची आहे. याच्यामध्ये वांगी मी सगळी ॲड केलेली आहे. वांग्यांना एकदा व्यवस्थित परतून घ्या आणि एक 5 मिनिट होऊ द्या. आणि गाईज, हा पण जो मसाला वांग्यांमध्ये भरलेला आहे ना, त्यातलाच थोडासा मसाला मी बाजूला काढून ठेवला होता. तो मसाला मी परत याच्यामध्ये ॲड करत आहे, कारण याच्यामुळे भाजीला एक थिकनेस येतो. भाजी एकदम ढाबा स्टाईल बनते. हा मसाला मी ॲड करून घेतलेला आहे. त्याला व्यवस्थित एकदा परतून घेऊया आणि झाकण ठेवून एक 5 मिनिट होऊ देऊया. यात घालूया थोडंसं गरम पाणी. मी इथे अर्धा ग्लास गरम पाणी घेतलेलं आहे. परत याला 5 मिनिट होऊ द्यायचं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून घालायची आहे. आपली भाजी तयार आहे. खा, प्या, मजा करा.